नवी मुंबईत एक भीषण अपघाताची घटना घडलीये। या दुर्घटनेत मद्यधुंद चालकाने आपली कार थेट डिवायडरवर चढवली। दिनांक 28 जून रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। या अपघातानंतर काही काळ घबराटीचं वातावरण पसरलं होतं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये अपोलो हॉस्पिटल परिसरात एअर इंडिया कॉलनी येथे बस स्टॉपवर हा धक्कादायक अपघात घडला। एका मद्यधुंद चालकानं वाहनावरील ताबा गमावून आपली कार थेट एअर इंडिया कॉलनीच्या बस स्टॉपवर चढवली। नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला। केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणत्याही प्रवाशाला किंवा कोणालाही दुखापत झाली नाही। अपघातात वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून कारच्या समोरील भागाचंही मोठं नुकसान झालंय। तसेच बस स्थानक आणि कंपाऊंड वॉलचंही नुकसान झालंय। घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी या अपघाताची माहिती तत्काळ पोलिसांना दिली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मद्यप्राशन करून वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते याचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा आला। घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून पुढील कारवाई सुरू आहे। त्यामुळे वाहन चालवताना मद्यप्राशन टाळावं आणि सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य द्यावं असं आवाहन या निमित्ताने पोलिसांमार्फत करण्यात आलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।